नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. पहिले तर जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त आहेत त्या सर्वांनी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. आजचा संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आजचा संदेश महत्त्वाचा आहे, त्यामुळे कुठल्याही भक्ताने हा संदेश ऐकल्याशिवाय पुढे जायचं नाही. आपल्या जीवनात आपल्याला जेव्हा केव्हाही स्वामींची गरज भासत असते तेव्हा आपण स्वामींना खूप हाका मारत असतो, खूप त्यांना विनवणी करत असतो की माझ्या संकटांना दूर करा, मला मदत करा. अशी मदत आपण स्वामींकडे मागत असतो. परंतु अशा काही वेळेस आपल्याला जेव्हा आनंद होतो, जेव्हा आपल्याला काही गोष्टी मिळतात, आपल्या इच्छा पूर्ण होतात, तेव्हा आपण कधी म्हणतो का स्वामी धन्यवाद, स्वामी तुमच्यामुळेच हे सर्व काही शक्य झालं, असं क्वचित भक्त म्हणतात, परंतु सर्व म्हणत नाही. मग आपण दुःखाच्या वेळेस जर स्वामींना हाक मारतो, त्यांना विनवणी करतो, तर मग आनंदाच्या वेळी इच्छा पूर्ण झाल्यावरती का मग आपण त्यांना धन्यवाद बोलत नाही, का त्यांना आठवत नाही, का त्याची जाणीव आपण ठेवत नाही? ही गोष्ट आपण स्वतःच्या मनाला विचारायला हवी. मान्य आहे आपल्यातील खूप सारे भक्त हे करत असतील, पण असेही भक्त आहेत की जे हे करत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की संकट आलं तर जरूर स्वामींना मदतीसाठी हाक मारा, धावा करा. परंतु जेव्हा ते संकट दूर होईल, जेव्हा एखादी चांगली गोष्ट आपल्या जीवनात घडेल, तेव्हा मात्र स्वामींना धन्यवाद द्यायला विसरू नका. जेव्हा चांगल्या काळात आपण स्वामींना हे सर्व करू, तेव्हाच ते वाईट काळात आपल्याला सोबत असतील. आपल्याला ही सवय झाली आहे की जेव्हा गरज असेल तेव्हा स्वामींना हाक मारायची, जेव्हा गरज नसेल तेव्हा स्वामींचं नावसुद्धा घ्यायचं नाही. तुम्ही एक दिनक्रम ठरवायला हवा. त्या रोजच्या दिनक्रमामध्ये स्वामींना काही वेळा पण नक्की द्यायला हवा. स्वामींनाही वाटतं की आपल्या भक्तांनी आपली सेवा करावी, त्यांनी आपला नामजप करावा, आणि त्यासाठी अनेक सारे आपल्याला पर्याय आहेत. ते पर्याय आपण निवडू शकतो आणि त्यांची भक्ती करू शकतो. स्वामी म्हणत नाही की तुम्ही दिवसभर माझ्यासमोर बसा आणि माझी भक्ती करत राहा, परंतु जेव्हा केव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल त्या मोकळ्या वेळात टाईमपास करण्यापेक्षा आपण जर भक्ती केली तर किती छान असेल. स्वामी भक्त हे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असतात. कुठलीही चांगली गोष्ट असेल तर त्यामध्ये स्वामी भक्त आपला पहिला नंबर आणत असतात. ती भक्ती असू द्या, पारायण असू द्या, नामजप असू द्या, किंवा कोणाला मदत करणे असू द्या, कुठलीही गोष्ट चांगली असली की स्वामी भक्त पहिले पुढे जातात. फक्त भक्ती करून चालत नाही, तर त्याबरोबर समाजकार्य देखील करावं लागतं. आपल्या जवळपास कुठेही स्वामी केंद्र असेल तर तेथे जाऊन बघा. अनेक असे सारे भक्त आहेत जे तिथे झाडलोट करतात, तेथे जेवणाची व्यवस्था करत असतात, जी पडेल ती कामे करत असतात. ही झाली एक स्वामी सेवा, समाजसेवा, आणि ही करणं देखील खूप गरजेचं आहे. आपल्याला जसा स्वामी भक्तीचा लाभ आपण घेत आहोत तसं अनेकांनाही त्याचा फायदा हो, त्याचा लाभ घेता यावा, असं काहीतरी आपण करायला हवं. आता मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा लाभ पोचवत आहे. असंच आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाचा उपयोग करून आपण तो पोचवू शकतो. आपल्या आसपास घरातील व्यक्ती असेल तर त्यांना आपण स्वामींचं महत्त्व समजावून सांगू शकतो आणि त्यांनाही आपल्या भक्तीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. जेवढा स्वामी भक्त परिवार मोठा तेवढा चमत्कार मोठा होतो. हे जग एका दिशेने चाललं आहे आणि सर्व स्वामी भक्त मात्र एका दिशेने जात आहेत. स्वामी भक्त हे जरी खडतर मार्गाने जात असले तरी ते ध्येयाच्या एका मोठ्या मार्गावरती चालत आहेत. पुढे जाऊन त्यांना हे समजणार आहे की आपला मार्ग योग्य आहे आणि हे चुकीचे लोक चालले आहेत, त्यांचा मार्ग चुकीचाच आहे. आपल्याला चुकीच्या लोकांचा विचार करायचा नाही. आपल्याला जे लोक आपल्यासोबत घेऊन चाललो आहे आपल्याला त्यांचा विचार करायचा आहे. आपण दुसऱ्यांसोबत जर चांगलं वागलो तर देव आपल्यासोबत चांगलं वागतील, परंतु आपण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार केला, दुसऱ्यांना नावं ठेवली, त्यांना जर आपण योग्य ते मार्ग दाखवले नाही तर आपल्यालाही देव योग्य ते मार्ग दाखवणार नाही. म्हणून जर दुसऱ्यांना मदत केली, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालो, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालो, तर देवही नक्की आपल्या मार्गामध्ये आपल्याला मदत करतील. ही सर्व गोष्ट ज्याला समजली, ज्याला आवडली, त्याने आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की समजावून घ्या. हेच तर झालं सर्व स्वामींबद्दल, आपल्या भक्तीबद्दल झालं.
त्यानंतर काही गोष्टी अशा आहेत ज्यापासून आपल्याला सतर्क राहायचं आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला देवाच्या नावाखाली किंवा देवाच्या अपेक्षेखाली आपल्याला लोक लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काय चालू आहे की जसं स्वामी केंद्रामध्ये शिकवलं जातं त्याच प्रकारे काही लोक स्वामींचं नाव घेऊन फसवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याकडे पैशाची मागणी करतील, तुमच्याकडे इतर कोणत्याही गोष्टीची मागणी करतील आणि तुम्हाला गोड गोड बोलून फसवतील. आपल्या दारामध्ये देखील काही लोक येतात, मी स्वामींचा भक्त आहे, असं आहे तसं आहे हे सांगून आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला एक साधी गोष्ट त्यांना विचारायची आहे, स्वामींचा जन्म कुठे झाला, कसा झाला, काय झाला, स्वामींबद्दल थोडीशी माहिती त्यांना विचारायची आहे. जर त्यांनी करेक्ट सांगितली तर समजायचं त्यांचा अभ्यास आहे, आणि जर ते सांगण्यामध्ये अपयशी ठरले तर म्हणायचं हे भोंदू बाबा आहेत. कारण जर आपण स्वामींच्या नावाखाली काही जरी मागतो आहे तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नक्कीच असायला हवी. स्वामींची पुण्यतिथी कधी असते, स्वामींची जयंती कधी असते, हे सर्व आपल्याला त्यांना विचारायचं आहे. त्यांना जर हे सांगता आलं तर नक्कीच म्हणायचं आहे की हे स्वामी भक्त आहेत. आणि जर ह्या काही गोष्टी त्यांना माहिती नसतील तर समजून जायचं ते आपल्याला लुटण्यासाठी आले आहेत. अनेक लोक असं म्हणतात की हा विधी करा, तो विधी करा, हा होम करा, तो होम करा, तुमच्या घरामध्ये शांतता लाभेल, तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येईल, तुम्ही करोडपती व्हाल, तुम्ही असं व्हाल तसं व्हाल. या सर्व काही ह्या भूलथाप आहेत. या भूलथापांना कधीच बळी पडू नका. तुम्ही स्वतः काही जी भक्ती कराल, पारायण कराल, नामजप कराल, ती भक्ती तुमच्या प्रपंचाला लागू होईल. परंतु कोणाला पैसे देऊन कुठलीही गोष्ट कराल तर ती गोष्ट मात्र तुमच्या प्रपंचाला लागू होणार नाही. कारण दुसऱ्याकडे आपण पैसे देऊन भक्ती करून घेणं हे कुठल्याही मार्गामध्ये बसत नाही. तुम्ही अशिक्षित असाल, तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढं तरी बोलता येतं. ही साधी भक्ती जरी आपल्याला जमली तरी खूप आहे. परंतु कुणालाही पैसे देऊन, कुणालाही काहीही देऊन भक्ती मात्र करून घेऊ नका. जर तुम्हाला नक्कीच ते करायचं असेल तर तुम्ही कोणाला दानधर्म करा, गरिबांना अन्नदान करा, गरिबांच्या मुलांची शिक्षण करा, या गोष्टी करा. नक्कीच देव तुम्हाला आशीर्वाद देतील. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांचं काहीतरी चांगलं करतो ना, दुसऱ्याला मदत करतो ना, तेव्हा देव मात्र आपल्याला नक्की मदत करण्यासाठी येत असतात. म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा देव आपला विचार करत असतात. आणि आपण ह्या चुकीच्या रूढी परंपरा बंद करायला हव्यात. कारण आपल्याला आपला धर्म वाचवायचा आहे. आणि हे धर्म वाचवण्याचं काम प्रत्येकाचं आहे, कोणा एकाचं नाही तर प्रत्येकाचं आहे. प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपल्या धर्मात असणाऱ्या चुकीच्या गोष्टी बंद व्हाव्यात आणि ज्या योग्य सत्य गोष्टी आहेत त्याच चालाव्यात. कारण इतर लोक आपल्या धर्माकडे बोट करतात आणि आपल्या धर्मात चालणाऱ्या चुकीच्या गोष्टी त्या वारंवार सांगतात आणि आपल्या धर्माची थट्टा उडवत असतात. म्हणून ज्या योग्य गोष्टी आहेत त्या चालू असल्या पाहिजे आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बंदच व्हायला हव्यात. यावरती आपली प्रक्रिया नक्की नोंदवा. कमेंट्स बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा. आम्हीही कुठे चुकत असतो तर आम्हीही सुधारून घेऊ, तुम्हीही कुठे चुकत असाल तर तुम्हीही सुधारा. शेवटी मनुष्य आहे, मनुष्याकडूनच चुका होत असतात, परंतु त्या मान्य करणं, त्याचं प्रायश्चित्त करणं आपल्या हातामध्ये आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सर्व स्वामी भक्तांनी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.